जय शिवराय सर्वांना. तर आपण केमिस्ट्रीच्या युनिट 1 वॉटर टेक्नॉलॉजी मध्ये पहिल्या युनिट मध्ये बघितलं होतं इल इफेक्ट्स ऑफ बॉयलर फीड वॉटर पर्यंत. तर आपण आज तिथून पुढे कंटिन्यू करणार आहे. तर मी हे मानून चालतो की तुम्ही आतापर्यंत पीडीएफ ऍक्सेस केली असं, किंवा मग जी पीडीएफ मी शेअर केली वेबसाईट वरती, तर तुम्ही त्याची झेरॉक्स मारून घेतली असेल. तर आपण आता इल इफेक्ट्स ऑफ बॉयलर फीड वॉटर पासून समोर बघणार आहोत. नेक्स्ट टॉपिक काय आपला इल इफेक्ट्स ऑफ बॉयलर फीड वॉटर. बॉयलर फीड वॉटर यामध्ये इल इफेक्ट्स ऑफ बॉयलर फीड वॉटर किती 4 प्रकारचे. पहिलं काय, करोजन. करोजन आहे. दुसरं आहे प्राइमिंग अँड फोमिंग. प्राइमिंग अँड फोमिंग. तिसरं काय, स्केल्स अँड स्लज. स्केल्स अँड स्लज. आणि चौथं काय, कॉस्टिक एम्ब्रिटलमेंट. कॉस्टिक एम्ब्रिटलमेंट. कळलं इथपर्यंत? हे 4 काय इल इफेक्ट्स ऑफ बॉयलर फीड वॉटर आहे, हे बघायचे आपल्याला. आणि याच्यानंतर क्वेश्चन काय आपला आता, नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह कॉजेस. काय, गिव्ह कॉजेस, डिसएडव्हांटेजेस and preventive measures of priming and foaming. पहिला पॉइंट काय यामध्ये आपण बघणार आहोत. पहिला पॉइंट, प्राइमिंग आणि फोमिंग. प्राइमिंग अँड फोमिंग यामध्ये आपल्याला शिकायचं. आता प्राइमिंग म्हणजे नेमकं काय? प्राइमिंगला काय म्हणतो आपण? प्राइमिंग मध्ये काय होतं, वेट स्टीम फॉर्मेशन होत. काय, वेट स्टीम फॉर्मेशन. वेट स्टीम फॉर्मेशन कशामध्ये होतं? प्राइमिंग मध्ये. तर आपण आता काय बघणार आहे? प्राइमिंगच बघणार आहे. तर प्राइमिंगचे कॉजेस काय असतात? कॉजेस ऑफ प्राइमिंग. प्राइमिंगचे कॉजेस नेमकी काय असतात हे बघायचं आपल्याला. पहिला कॉज आहे मग प्रेझेन्स ऑफ सस्पेंडेड इम्प्युरिटीज इन वॉटर. वेट स्टीम फॉर्मेशन. आता बॉयलर मध्ये काय होतं, काही जागेवरती ना वेट स्टीम फॉर्म होते. त्याचे कॉजेस काय असतात वेट स्टीम फॉर्मचे, ते बघणार आहोत आपण. पहिलं आहे प्रेझेन्स ऑफ सस्पेंडेड इम्प्युरिटीज इन वॉटर. आपण पहिले इम्प्युरिटीजचा चार्ट बघितला होता. 4 प्रकारच्या इम्प्युरिटीज राहतात. त्यामध्ये सस्पेंडेड इम्प्युरिटी होती ना, त्या सस्पेंडेड इम्प्युरिटी मुळे वेट स्टीम फॉर्मेशन होतं. मग पहिली काय, प्रेझेन्स ऑफ सस्पेंडेड इम्प्युरिटीज. इन वॉटर. त्यानंतर काय, सेकंड पॉइंट, व्हेरी व्हेरी हाय लेवल ऑफ बॉयलर फीड वॉटर. आता काही आपल्याला काय करायला लागतं, वॉटर लेवल मेंटेन करावं लागते ना. पण ज्या जागेवरती हाय लेवल होती ना, त्यामुळे पण आपल्याला प्राइमिंग फॉर्म होतो. मग दुसरा पॉइंट काय, व्हेरी व्हेरी हाय लेवल ऑफ बॉयलर फीड वॉटर. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय, हाय स्टेम व्हेलोसिटीज. आता समजा काही जागेवरती स्टीमची डिमांड सडन होती, किंवा मग सडन बॉयलर फीड वॉटरची डिमांड असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही हाय स्टीम व्हेलोसिटी करता, स्टीमची व्हेलोसिटी वाढवता, किंवा मग तुम्हाला सडन स्टीमची डिमांड येते, त्यामुळं जास्त डिमांड असल्यानं पण सप्लाय जास्त होतो ना, त्यामुळे पण इथं काय होतं, प्राइमिंग होतं. मग थर्ड पॉइंट काय, हाय स्टीम वेलोसिटी किंवा मग सडन स्टीम डिमांड. नंतरचा पॉइंट काय, फोर्थ,
आता बॉयलर डिझाईन जर का चुकीची केलेली असेल तरी प्राइमिंग होणार. तर मग 4th पॉइंट काय? इम्प्रॉपर बॉयलर डिझाईन. त्यानंतर 5th पॉइंट काय? सडन इन्क्रीज इन स्टीमिंग रेट. आता स्टीमिंग रेट काय पाहिजे शक्यतो? स्टेबल केव्हा राहील? जेव्हा ते कॉन्स्टंट चालतंय तेव्हा. पण आपण सडन इन्क्रीज करतोय, सडन डिक्रीज करतोय, त्यामुळे पण प्राइमिंग होतं. तर मग काय? सडन इन्क्रीज इन स्टीमिंग रेट. कळलं इथपर्यंत? आता यामुळे काय होतं? आपलं प्राइमिंग होतं. पण जर का आपल्याला प्राइमिंग पासून वाचणं म्हणजे प्रिव्हेन्शन करणे, प्रिव्हेन्शन ऑफ प्राइमिंग. तर कसं करणार आहे आपण प्रिव्हेन्शन ऑफ प्राइमिंग? तर यामध्ये पहिला पॉइंट येतो फिटिंग मेकॅनिकल स्टीम प्युरिफायर. आता स्टीमला प्युरिफायर करण्यासाठी आपण काय करतो? मेकॅनिकल स्टीम प्युरिफायर फिट करतो. मेकॅनिकल स्टीम प्युरिफायर. स्टीमला प्युरिफाय जर का ठेवलं आपण तर प्राइमिंग होणारच नाही. मग त्यासाठी काय करतो आपण? मेकॅनिकल स्टीम प्युरिफायर फिट करतो. सेकंड पॉइंट काय? अवॉइडिंग रॅपिड चेंज इन स्टीमिंग रेट. वरती काय होतं? स्टीमिंग रेट आपलं काय सडन इन्क्रीज डिक्रीज करत होतो ना आपण, ते जर का आपण अवॉइड केलं तर प्राइमिंग होणार नाही. मग काय? अवॉइडिंग रॅपिड चेंज इन स्टीमिंग रेट. मेंटेनिंग लो वॉटर लेवल्स इन बॉयलर. याच्या विरुद्धच इथं लिहायचंय. इथं काय? हाय लेवल जर का आपण बॉयलर फीड वॉटर मेंटेन केलं तर प्राइमिंग होतीये. मग न होण्यासाठी काय करायला लागेल? वॉटर लेवल मेंटेन करायला लागेल. मग काय? मेंटेनिंग लो वॉटर लेवल इन बॉयलर. त्यानंतर काय? 4th पॉइंट आपला नेक्स्ट पॉइंट इफिशियंट सॉफ्टनिंग अँड फिल्ट्रेशन. जर का पाणी आपण प्युरिफाय ठेवलं, सगळं ठेवलं, त्यामुळं काय होणार आहे? इफिशियंट सॉफ्टनिंग अँड फिल्ट्रेशन. कळलं इथपर्यंत? हे झाले आपले 4 पॉइंट. यानंतर आपल्याला काय शिकायचं? आपण आता प्राइमिंग बघितली, यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला फोमिंग. की फोमिंग नेमकी असतं काय? कळलं? आता नेक्स्ट पॉइंट काय आपला? इथपर्यंत बघितलं आपण. आता फोमिंग काय असतं नेमकी? प्रोडक्शन ऑफ पर्सिस्टंट फोम or bubbles on the surface of feed water boiler feed water is known as foaming. मी सगळ्या ज्या नोट्स आहे त्या स्वतःच्या हँड रिटन काढलेल्या आहे, त्यामुळे सगळे पॉइंट्स त्याच्यात मेन्शन केलेले. असं नाही की या बाहेरचं काही येऊ शकतंय तुम्हाला, सगळं याच्यातलंच येणार आहे. सगळे क्वेश्चन कव्हर केलेले. तर तुमच्या मित्रांना पण ही पीडीएफ शेअर करा, हे व्हिडिओ शेअर करा. जितका सपोर्ट दाखवता येईल आमच्यासाठी तितका दाखवा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर तुमच्यासाठी सगळे व्हिडिओज घेऊन येऊ. त्यानंतर काय आता फोमिंग. आता फोमिंगचा अर्थ काय? प्रोडक्शन ऑफ पर्सिस्टंट फोम और बबल्स. काय होतं? बॉयलर फीड वॉटर जे असतं ना, त्याच्या सरफेस वरती काय होतं? बबल्स फॉर्म होते किंवा फोम फॉर्म होते. त्यालाच आपण काय म्हणतो? फोमिंग म्हणतो. आता हे कॉजेस ऑफ फोमिंग काय? कॉजेस ऑफ फोमिंग. नेमकी फोमिंग होते कशामुळे ते बघायचं आपल्याला. कॉजेस ऑफ फोमिंग. आता बघा, प्रेझेन्स ऑफ सबस्टन्स लाईक
substances like oils, soaps, which reduces surface tension of water. कळेपर्यंत कशामुळे होते? सबस्टन्स ऑइल्स प्रेझेंट राहतात, सोप्स जे सरफेस टेन्शन वॉटरचं कमी करताना त्यामुळे काय होतं, फोम आणि बबल्स फॉर्म होतात. आणि काय प्रेझेन्स राहते? सबस्टन्स ऑइल्स आणि सोप्स. कळलं? आता याला आपण अवॉइड कसं करायचं, म्हणजे प्रिव्हेंट कसं करायचं? प्रिव्हेन्शन ऑफ फोमिंग. फोमिंगला तुम्ही प्रिव्हेंट कसं करशाल? त्यामध्ये आपला फर्स्ट पॉइंट येतो ऍडिंग अँटी फोमिंग. आता फोमिंग होतीये, मग आपण काय करायला लागेल? अँटी फोमिंग केमिकल जर का वापरले तर फोमिंग होईल का? नाही होणार. मग ऍडिंग अँटी फोमिंग chemicals like castor oil. कॅस्टर ऑइल ऍड करायचं अँटी फोमिंग. त्यानंतर ऑइल इम्प्युरिटीज प्रेझेंट आहे बघायचं. ऑइल इम्प्युरिटीज प्रेझेंट, जर का तुम्ही ऑइलच काढून टाकलं त्याच्यातून तर फोमिंग होईल का? मग आपल्याला काय करायला लागेल? रिमूव्हिंग ऑइल इम्प्युरिटीज by adding compounds like by adding compounds like any aluminate and blowdown operation at appropriate time. कळलं इथपर्यंत? आता त्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट आहे प्राइमिंग अँड फोमिंग. काय होतं? युजली ऑकर टुगेदर होतं. काय? प्राइमिंग अँड फोमिंग युजली ऑकर्स टुगेदर. मी जसे जसे नोट्स बनवतोय किंवा जसे जसे पॉइंट्स तुम्हाला लिहून दाखवतोय, तुम्ही सेम असं जरी पेपर मध्ये लिहिलं ना तरी तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. तरी शक्यतो असं पॉइंट वाईज लिहायचा प्रयत्न करा, म्हणजे मार्क्स तुम्हाला पूर्णपणे भेटतील. कळलं? आता प्रिव्हेन्शन ऑफ फोमिंग मध्ये काय काय. आता डिसएडव्हान्टेजेस ऑफ प्राइमिंग आणि फोमिंग. फोमिंग संपलं आता. आता डिसएडव्हान्टेजेस काय दोघांचे? डिसएडव्हान्टेजेस ऑफ प्राइमिंग अँड फोमिंग. काय असतील बरं डिसएडव्हान्टेजेस ऑफ प्राइमिंग अँड फोमिंग? आता बॉयलर फीड वॉटर मध्ये फोमिंग होतीये किंवा मग प्राइमिंग होती, तर ते काय एक मशीन टाईपच आहे ना. तर मशीन मध्ये जर ह्या गोष्टी, एक तर मशीन खराब होईल किंवा मशीनची काय होईल, इफिशियन्सी कमी होईल. तेच तर असू शकतंय ना. डिसएडव्हान्टेजेस काय असणार? मग ते बघूया आपण. पहिला पॉइंट आहे यामध्ये वेट स्टीम कॅरीज डिझॉल्व्ड सॉल्ट विच गेट डिपॉझिटेड ऑन टर्बाइन ब्लेड्स. काय करते? वेट स्टीम जी असते ना, वेट स्टीम कुठं बघितलं आपण? प्राइमिंग मध्ये. वेट स्टीम काय करते? कॅरीज dissolved salts which get deposited on turbine blades. कशावरती डिपॉझिट होती? टर्बाइन ब्लेड्स वरती. त्यानंतर काय? नेक्स्ट पॉइंट आपला डिक्रीज लाईफ ऑफ मशिनरी. त्यानंतर आहे हाईट ऑफ वॉटर कॉलम. प्राइमिंग अँड फोमिंग मुळे काय होतं? आपण बघितलं फोम्स किंवा बबल्स येतात. आता ते बबल्स आणि फोम मुळे काय होणार आहे? हाईट वाढणार आहे ना. तर मग बबल्स आणि फोम तर काही कामाचेच नसतात, तरी ते काय हाईट जास्त दाखवत. मग याच्यामुळे काय होतं? आपली हाईट ऑफ वॉटर कॉलम आपण काय करू नाही शकत? जज नाही करू शकत. मग काय? हाईट ऑफ वॉटर कॉलम cannot be judged. 'Cannot be judged' 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 'cannot be judged'
आणि काय लास्ट पॉइंट मी जो तुम्हाला पहिले सांगितलं, रिड्युसेस द इफिशियन्सी efficiency of machine parts machine parts मशीन पार्टची काय इफिशियन्सी जी काय होते कमी होऊन जाते. कळलं इथपर्यंत हे सगळं. आता त्यानंतर आहे आपला नेक्स्ट पॉइंट, प्राइमिंग आणि फोमिंग बघितली आपण. आता आता आपण काय बघणार आहे, स्केल्स आणि स्लज काय असतात. याचा क्वेश्चन कसा येईल तुम्हाला, गिव्ह कॉजेस disadvantages disadvantages and preventive measures preventive measures preventive measures of scales and sludge. तर इथपर्यंत आता नेक्स्ट हा झाला क्वेश्चन. आता आपल्याला काय बघायचंय, स्केल्स अँड स्लज फॉर्मेशन. काय बघायचंय, स्केल्स अँड स्लजचं फॉर्मेशन. आता स्केल अँड स्लज कसं फॉर्म होणार आहे ते मी एकदा वाचून दाखवतो. इन बॉयलर water evaporates and the concentration of salt left behind goes on increasing. After the saturation point they get precipitate as sludge. मी हे सगळं लिहून दिलेलं आहे पीडीएफ मध्ये, तर तुम्ही पीडीएफ नक्की ऍक्सेस करा, तुम्हाला पूर्णपणे हेल्पफुल राहणार आहे ती. तर इन बॉयलर वॉटर इन बॉयलर काय वॉटर काय होतं, इव्हॅपोरेट्स and the concentration of salts left behind goes on increasing. मी तुम्हाला याचा अर्थ पण सांगतो नंतर, पहिले लिहून घ्या सगळ्यांनी. आफ्टर द saturation point they get precipitated as sludge. They get precipitate as sludge. कळलं. आता हे बघा, बॉयलर मध्ये काय होतं, वॉटर आपलं इव्हॅपोरेट होत राहतं कंटिन्यू. वॉटर इव्हॅपोरेट झाल्यामुळे काय होतं, जे सॉल्ट प्रेझेंट राहते ना वॉटर मध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, इन्क्रीज होत चालतं. आता वॉटर जसं जसं इव्हॅपोरेट होतंय तसं तसं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट इन्क्रीज होतं. तुम्ही अशी एक उदाहरण पण घेऊ शकताय की समुद्रातलं जे पाणी असतं ते पण काय होतं, सनच्या हीटमुळे काय होतं, इव्हॅपोरेट होत जातं. त्यामुळे आपल्याला समुद्रात सॉल्ट खाली जास्त भेटत चालतं. तर बॉयलर मध्ये पण वॉटर जसं जसं इव्हॅपोरेट होतं तसं सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन बॉयलर मध्ये वाढत जातं. आणि एक सॅच्युरेशन पॉइंट येतो ज्या टायमिंगला कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतं. तर त्या सॅच्युरेशन पॉइंटला ते काय होतं, प्रेसिपिटेट जे उरतं ना खाली त्याला आपण काय म्हणतो, स्लज. कळलं. आता हे झालं स्लज. याच्यानंतर काय बघणार आपण, स्लज नेमकी असतं काय ते बघणार. मग आता स्लज स्लज काय असतं मग, द लूज अँड स्लिमी डिपॉझिट ऑफ प्रेसिपिटेटेड सॉल्ट. जे प्रेसिपिटेड सॉल्ट उरताना खाली त्यालाच आपण काय म्हणतो, लूज आणि स्लिमी डिपॉझिट. कुठं असतं हे, इन बॉयलर ट्यूब मध्ये. डिपॉझिटिंग ऍट बेंड्स sludge form at comparatively cooler portion of boil. हे बघा,
लूज आणि स्लिमी डिपॉझिट कशाचं? प्रेसिपिटेड सॉल्टचं. कशामध्ये? बॉयलर ट्यूब मध्ये. आणि ते कुठं डिपॉझिट होतं? बॉयलर मध्ये कुठं बेंड असला तिथं काय होतं? जास्त प्रमाणात डिपॉझिट होतं. त्यामुळे स्लज काय? स्लज फॉर्मॅट स्लज कुठं फॉर्म होतं? शक्यतो कूलर पोर्शन वरती बॉयलरच्या. कुठं फॉर्म होतं? स्लज फॉर्मॅट comparatively cooler portion of boiler. कळलं इथपर्यंत? कूलर पोर्शन ऑफ बॉयलरला फॉर्म होत. त्यानंतर याचे काय बघायचे आपल्याला? कॉजेस काय असतात? मग सॉल्ट्स विथ ग्रेटर सोल्युबिलिटी इन हॉट वॉटर. सॉल्ट्स विथ ग्रेटर solubility in hot water than in cold water. Example: MgCO3, MgCl2, CaCl2, MgSO4 forms sludge in boiler. Forms sludge in boiler. कळलं इथपर्यंत? आता काय? हे झाले कॉजेस. काय? सॉल्ट्स विथ ग्रेटर सोल्युबिलिटी इन हॉट वॉटर. कशामुळे फॉर्म होते स्लज वगैरे? की जे सॉल्ट्स असतात ज्यांची सोल्युबिलिटी ग्रेटर आहे हॉट वॉटर मध्ये दॅन इन कोल्ड वॉटर. हॉट वॉटर मध्ये ज्यांची सोल्युबिलिटी जास्त आहे दॅन इन कोल्ड वॉटर, अशा सॉल्टमुळे काय फॉर्म होतं? स्लज. असे कोणते सॉल्ट आता? MgCO3, MgCl2, CaCl2, MgSO4. म्हणजे काय? मॅग्नेशियम कार्बोनेट, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम सल्फेट फॉर्म स्लज इन बॉयलर. कळलं इथपर्यंत? आता याचे काय आपल्याला बघायचे? डिसएडव्हान्टेजेस काय असतं ते बघायचे. काय डिसएडव्हान्टेजेस? डिसएडव्हान्टेजेस मध्ये पहिलं काय येईल आता? स्लज आर पुअर कंडक्टर ऑफ हीट. स्लज काय? स्लज आर पुअर कंडक्टर ऑफ हीट. पुअर कंडक्टर ऑफ हीट. वेस्ट सम पोर्शन ऑफ. यामुळे काय होतं? हीट वाया जाते. वेस्ट सम पोर्शन ऑफ हीट. पोर्शन ऑफ हीट. कळला पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट काय? एक्सेसिव्ह स्लज फॉर्मेशन. म्हणजे जर का जास्त स्लज फॉर्मेशन झालं, एक्सेसिव्ह स्लज फॉर्मेशन, स्लज फॉर्मेशन disturbs working of boiler and sometimes may choke up the pipe. म्हणजे काय होतं? आता जास्त जर का स्लज फॉर्मेशन झालं तर ते काय करतं? बॉयलरचं जे वर्क चालू आहे त्याला काय करतं? डिस्टर्ब करून टाकतं. आणि काही टायमिंगला जर का एक्सेसिव्ह स्लज फॉर्मेशन झालं तर जो बॉयलरचा पाईप राहतो का तो चोकअप होऊन जातो. म्हणजे तिथून पुढं वॉटर जाऊ नाही शकत, असं चोकअप होऊन जातं. कळलं? आता लास्ट पॉइंट काय? थर्ड पॉइंट. स्लज रिड्युसेस रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटर इन बॉयलर. कळलं? स्लज काय करतं? स्लज रिड्युसेस rate of flow of water in boiler. जर का बॉयलर मध्ये लूज आणि सेमी प्रेसिपिटेट म्हणजे सॉल्ट जर का जास्त बसलं एखाद्या जागेवरती खाली तर तिथून पाणी कमीच पास होणार आहे ना. पाणी जास्त कसं काय पास होईल? तर मग ते काय करतं? रेट ऑफ फ्लो ऑफ वॉटरला कमी करतं. कळलं इथपर्यंत? आता आपला नेक्स्ट पॉइंट येतो. स्केल आणि स्लज होतं ना, तर आपण स्लज तर बघितलं. आता आपल्याला काय बघायचंय? स्केल. स्केल फॉर्मेशन कसं होतं नेमकी? स्केल फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये डिफरन्स विचारतील स्केल अँड स्लज मधला. किंवा मग आपण पहिले काय बघितलं आता?
प्रायमिंग आणि फोमिंग बघितलं. प्रायमिंग आणि फोमिंग मधला डिफरन्स विचारतील तर तुम्हाला प्रत्येक ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस हे पॉईंट लक्षात पाहिजे, म्हणजे तुम्हाला डिफरन्स पण लिहिता येईल. जर का तुम्ही ही थेअरी करून गेले तर डिफरन्स पण इझिली लिहिता येईल. तर आता स्केल फॉर्मेशन नेमकी काय? द प्रोसेस बाय विच काय द प्रोसेस बाय विच dissolved material precipitate out of a liquid and form a solid layer on a surface and form a solid layer on a surface. कळलं का? द प्रोसेस बाय विच अशी प्रोसेस ज्या प्रोसेसनी डिझॉल्व मटेरियल काय होतं, प्रेसिपिटेट होतं आउट ऑफ अ लिक्विड अँड फॉर्म अ सॉलिड लेअर ऑन अ सरफेस. सरफेस वरती काय फॉर्म करतं मग ते सॉलिड लेअर फॉर्म करतं प्रेसिपिटेट होऊन. तर आता हे स्केल फॉर्मेशन याला म्हणतात. आता स्केल नेमकी कशामुळे फॉर्म होतं, मग त्याचे लिहायचे आपल्याला कॉजेस. कॉजेस काय ते लिहायचे, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे डिकम्पोजिशन ऑफ बायकार्बोनेट्स, डिकम्पोजिशन ऑफ बायकार्बोनेट, decrease in solubility of calcium sulfate, decrease in solubility of calcium sulfate. त्यानंतर हायड्रोलिसिस ऑफ मॅग्नेशियम सॉल्ट, हायड्रोलिसिस ऑफ मॅग्नेशियम सॉल्ट. त्यानंतर प्रेझेन्स ऑफ सिलिका. असे 4 पॉइंट आहे की ज्यामुळं स्केल फॉर्मेशन मॅक्सिमम याच्यात होत. कोणता? डिकम्पोजिशन ऑफ बायकार्बोनेट, डिक्रीज इन सोल्युबिलिटी ऑफ कॅल्शियम सल्फेट, हायड्रोलिसिस ऑफ मॅग्नेशियम सॉल्ट आणि प्रेझेन्स ऑफ सिलिका. कळलं इथपर्यंत? आता त्यानंतर तुम्हाला कळलं की स्केल म्हणजे नेमकी काय आहे, स्केल कशामुळे होतं. पण आपल्याला आता स्केलला रिमूव्ह बी तर करायला लागल. तर स्केलला रिमूव्ह करण्यासाठी मेथड्स असतात, त्या मेथड्स बघणार आहोत. मग काय आपला नेक्स्ट पॉइंट, रिमूव्हल ऑफ स्केल. काय रिमूव्हल ऑफ स्केल? यामध्ये पहिला पॉइंट आहे ईडीटीए ट्रीटमेंट. ईडीटीए मेथड बघितली आपण, ती ट्रीटमेंट आपण वापरू शकतो इथं. सॉफ्ट स्केल्स कॅन बी रिमूव्ड बाय ब्लो डाऊन ऑपरेशन. नेक्स्ट पॉइंट काय? सॉफ्ट स्केल्स कॅन बी रिमूव्ड बाय ब्लो डाऊन ऑपरेशन. त्यानंतर हार्ड स्केल्स कॅन बी रिमूव्ड बाय गिव्हिंग थर्मल शॉक्स. सॉफ्ट स्केल्स असतात आणि हार्ड स्केल्स असतात. आता सॉफ्ट स्केल्सला कसं काढणार आहे तुम्ही, ब्लो डाऊन ऑपरेशन केलं तर सॉफ्ट स्केल्स रिमूव्ह करू शकताय. आणि हार्ड स्केल जर का असलं, हार्ड स्केल, तर हार्ड स्केलला कसं काढशाल, कॅन बी रिमूव्ड बाय गिव्हिंग थर्मल शॉक्स. थर्मल शॉक दिल्याने तुम्ही काढू शकता. कळलं? आता इथपर्यंत तर कळलं तुम्हाला. त्यानंतर आता काय, स्केल फॉर्मेशन जर का जास्त प्रमाणात झालं तर बॉयलर वरती काय इफेक्ट पडतील किंवा मग डिसएडव्हान्टेजेस काय स्केल फॉर्मेशन जास्त होणार. तर मग आपण काय बघणार आहोत आता, डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्केल फॉर्मेशन. डिसएडव्हान्टेजेस काय? पहिलं काय होतं, स्केल जर का जास्त प्रमाणात झालं तर बॉयलरचं किंवा मशीनचं काय होतंय, एनर्जी वेस्ट जातीये. म्हणजे काय होतं, वेस्टेज ऑफ फ्यूल. कळलं? नेक्स्ट पॉइंट काय आता, ओव्हर हिटिंग ऑफ बॉयलर. स्केल फॉर्मेशन झाल्यामुळे काय होतं, हार्ड स्केल्स असू सॉफ्ट स्केल्स असू, त्यामुळे काय होतं, बॉयलर जास्त तापतं. म्हणजे
ओव्हरहीटिंग ऑफ बॉयलर, डिक्रीज इन इफिशियन्सी, त्याची इफिशियन्सी कमी होऊन जाते, काम करण्याची क्षमता कमी होऊन जाते. डिक्रीज इन इफिशियन्सी. त्यानंतर काय फोर्थ पॉइंट, डेंजर ऑफ एक्सप्लोजन. डेंजर ऑफ एक्सप्लोजन. कळलं इथपर्यंत? हे झाले 4 पॉइंट म्हणजे डिसएडव्हान्टेजेस. आता आपल्याला काय करायचे, स्केल्सला प्रिव्हेंट करायचे होण्यापासून. तर त्यासाठी काय मेथड्स आहे किंवा मग काय पॉइंट्स आहे आपण ते बघूया. काय करायचे, प्रिव्हेन्शन ऑफ स्केल्स. प्रिव्हेन्शन ऑफ स्केल्स. प्रिव्हेन्शन ऑफ स्केल्स काय आता, it is always better to minimize the scale formation and reduce the problem in steam generation. तर स्केल कशामुळे फॉर्म होतंय किंवा मग जास्त हार्ड वॉटर असेल त्यामुळे होऊ शकतंय. मग यासाठी आपण फर्स्ट पॉइंट काय लिहिणार आहे, आपण काय यूज करायचं, मग सॉफ्ट वॉटर यूज करायचं. यूज ऑफ सॉफ्ट वॉटर. सॉफ्ट वॉटर यूज करायचं. त्यानंतर सेकंड मेथड काय आहे, स्केलला प्रिव्हेंट करण्यासाठी, स्केल न होऊन देण्यासाठी, ऍडिंग सोडियम फॉस्फेट टू द वॉटर. काय करायचं, ऍडिंग सोडियम फॉस्फेट. सोडियम फॉस्फेट टू द वॉटर. आणि नेक्स्ट पॉइंट काय, by adding EDTA in boiler feed water to convert scale into sludge, followed by blow down operation. आता काय करायचं, EDTA ऍड करायचं बॉयलर फीड वॉटर मध्ये. आणि EDTA मुळे काय होऊन जाईल, जी स्केल प्रेझेंट आहे तुमची वॉटर मध्ये ती कशात कन्वर्ट होऊन जाईल, स्लज मध्ये. आणि स्लजला काढू शकताय तुम्ही ब्लो डाऊन ऑपरेशन. झालं, निघलं. त्यानंतर फोर्थ पॉइंट काय, फ्रिक्वेंट ब्लो डाऊन ऑपरेशन. नेक्स्ट पॉइंट काय, फ्रिक्वेंट ब्लो डाऊन ऑपरेशन. ब्लो डाऊन ऑपरेशन्स to the sludge and precipitate rich water from boiler. To the sludge and precipitate the rich water from boiler. कळलं इथपर्यंत? फ्रिक्वेंट ब्लो डाऊन ऑपरेशन करू शकताय टू द स्लज अँड प्रेसिपिटेट द रिच वॉटर फ्रॉम द बॉयलर. इथपर्यंत कळलं. आता यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट आहे जिओलाइट मेथड. जिओलाइट मेथड नेमकी काय असते, त्याची जनरेशन, त्याचा प्रोसेस, त्याच्या रिएक्शन्स सगळं बघणार आहोत आपण. त्यानंतर काय, आता क्वेश्चन, एक्सप्लेन जिओलाइट प्रोसेस. एक्सप्लेन zeolite process of softening of water with फिगर काढायची आपल्याला, ती प्रोसेस दाखवायची आहे. त्यामध्ये आयन एक्सचेंज अँड रिजनरेशन रिॲक्शन्स असतात त्या दाखवायच्या आहे. म्हणजे आपल्याला सगळं इथं एक्सप्लेन करायचंय, रिजनरेशन, रिॲक्शन. कळलं इथपर्यंत? आता यामध्ये काय आहे, फर्स्ट पॉइंट, जिओलाइट्स आर द कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ. जिओलाइट नेमकी काय राहते, जिओलाइट आर द कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ मेटल अल्युमिनेट
metal aluminate and metal silicate. कळलं जिओलाइट काय आहे? कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ मेटल अल्युमिनेट आणि मेटल सिलिकेट. कळलं इथपर्यंत? नेक्स्ट पॉइंट काय याचा फॉर्म्युला काय जिओलाइटचा? फॉर्म्युला इज Na2O dot Al2O3 dot XSiO2 dot YH2O. कळला फॉर्म्युला? हा आहे जिओलाइटचा फॉर्म्युला. आता जनरल फॉर्म्युला ऑफ सोडियम जिओलाइट काय? थर्ड पॉइंट, जनरल फॉर्म्युला ऑफ सोडियम जिओलाइट. सोडियम जिओलाइटचा जनरल फॉर्म्युला काय? Na2Z. कळलं? Na2Z. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे फोर्थ, zeolite anion contains a zeolite anion contains large number of oxygen, aluminum, silicon atoms. वरतीच बघितलं असेल तुम्ही, ऑक्सिजन पण आहे, अल्युमिनियम पण आहे, सिलिकॉन पण आहे. जास्त ॲटम कशाचे? ऑक्सिजन, अल्युमिनियम, सिलिकॉन. फॉर्म्युला काय? Na2O डॉट Al2O3 डॉट XSiO2 डॉट YH2O. जनरल फॉर्म्युला काय सोडियम जिओलाइटचा? Na2Z. जिओलाइट म्हणजे नेमकी काय? मेटल अल्युमिनेट आणि मेटल सिलिकेटचं कॉम्प्लेक्स मिक्सचर. इथपर्यंत कळलं तुम्हाला? हे तुम्ही जिओलाइट म्हणजे काय त्यामध्ये लिहू शकताय. त्यानंतर तुम्ही ना पीडीएफ वाचू शकता. पीडीएफ मध्ये सगळं दिलेलं आहे जास्त प्रमाणात. तर एकदा वाचल्या सगळं लक्षात येईल. मी फक्त हे पेपर मध्ये काय लिहायचंय तुम्हाला ते इथे लिहून दाखवतो. तर तुम्ही पीडीएफ नक्की फॉलो करा. त्यानंतर प्रिन्सिपल काय जिओलाइट मेथडचा? प्रिन्सिपल, sodium zeolite has the property of capturing the heavy metal ions. सोडियम जिओलाइटची प्रॉपर्टी काय? सोडियम हे एकदम इंटरेस्टिंग वेने मी एक्सप्लेन करतो. सोडियम जिओलाइट has the property of capturing the heavy metal ions. Heavy metal ions. हेवी मेटल्स आयन्स काय राहतात? Ca+2 झालं, Mg+2 झालं, असे एक्सेट्रा. Formed from water in exchange with release Na plus ions. In exchange with release Na plus ions. आता बघा नेमकी काय असतं? सोडियम जिओलाइटची प्रॉपर्टी काय आहे? की ते पाण्यामधनं हेवी मेटल्स कॅप्चर करतं. आता हेवी मेटल्स काय सोडियम जिओलाइटनी काय घेतलं? Ca+2 Mg+2 ला कॅप्चर केलं. आता सोडियम जिओलाइट म्हणजे काय बघितलं आपण? Na2Z. बरोबर. हे काय करणार आहे कॅप्चर पाण्यामधनं? समजा पाण्यामध्ये काय Ca+2 आहे, Mg+2 आहे, तर पाण्यामधनं हे काय कॅप्चर करतंय? Ca+2 आणि Mg+2 कॅप्चर करणार आहे. जर का हे कॅप्चर केलं आणि ते रिलीज काय करतंय? मग याच्याकडे काय प्रेझेंट आहे? Na प्रेझेंट आहे. समजा Na रिलीज केला तेव्हा Ca+2 ती जागा घेणार आहे. मग Na काय करतं? ते रिलीज करतं, म्हणजे Na प्लस आयन्स रिलीज होता आणि हेवी मेटल आयन्स काय होत्या? कॅप्चर होता. कळलं तुम्हाला? त्यानंतर काय पॉइंट आहे आता आपला? ड्यू टू रिमूव्हल्स ऑफ, सेकंड पॉइंट, ड्यू टू रिमूव्हल ऑफ heavy metal ions from water, the hard water is converted into soft water by zeolite. The hard water is converted into soft water by zeolite.
कळलं. आपण ह्या सगळ्या प्रोसेस झाल्या, कोणती EDTA मेथड झाली, झिओलाइट झाली, ह्या सगळ्या मेथड कशासाठी आहे की हार्ड वॉटरला सॉफ्ट वॉटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. वॉटर सॉफ्टनिंग आपला चॅप्टरच तो आहे ना. तर काय हार्ड वॉटरला सॉफ्ट वॉटर मध्ये कन्वर्ट करायचंय. मग त्याच्यातून काय करायला लागणार आपल्याला, हेवी मेटल आयन जर का आपण पाण्यातून काढून टाकले, इथं काय केलं आपण, रिमूव्हल ऑफ हेवी मेटल आयन्स केलं. त्यामुळं काय झालं, हार्ड वॉटर हे कशात कन्वर्ट झालं, सॉफ्ट वॉटर मध्ये झालं. आणि थर्ड नंबर काय, जिओलाइट प्रोसेसला दुसरं एक नाव आहे, जिओलाइट प्रोसेस इज ऑल्सो नोन ॲज काय म्हणते त्याला, परम्युटेड प्रोसेस. कळलं. आता टाइप्स ऑफ जिओलाइट, दोन प्रकारचे जिओलाइट राहतात. तर काय टाइप्स ऑफ जिओलाइट, टाइप्स ऑफ जिओलाइट काय असतील, पहिला टाइप आहे नॅचरल जिओलाइट, नॅचरल जिओलाइट. आणि दुसरा काय, सिंथेटिक जिओलाइट, सिंथेटिक जिओलाइट. कळले दोन प्रकार कोणते, नॅचरल आणि सिंथेटिक. आता याची आपण बघणार आहे डायग्राम, की जिओलाइट एक्सचेंजर नेमकी कसं असतं. तर डायग्राम वरती लक्ष द्या, आता मी कशी काढतोय तशी सेम तुम्हाला काढायची, एकदम सोप. पहिले इकडून एक असं काढून घ्यायचं, कळलं, एस टाइप समजा. नंतर इथं काय हार्ड वॉटर एंटर करून, नंतर इथं हे काय 10% NaCl सोल्युशन फॉर रिजनरेशन. कशासाठी वापरतो आपण, रिजनरेशन साठी. कळलं तुम्हाला. आता हे बघा, यामध्ये काय, हा बेड काढून घ्यायचा पहिले, बेड काढून घेतला. याचं नाव काय, सोडियम जिओलाइट बेड म्हणतो आपण याला. यानंतर याच्या खाली असतात ग्रॅव्हल्स, याचं नाव काय, ग्रॅव्हल्स. इथून काय सोडतो आपण आत, हार्ड वॉटर. वॉशिंग ऑफ जिओलाइट बेड, इथून काय होतं, वॉशिंग ऑफ जिओलाइट बेड. त्यानंतर काय असतं इथं, ट्रीटेड वॉटर, ट्रीटेड वॉटर असतं. आता बघा, इथून हार्ड वॉटर एंटर करीन, आपल्याला काय करायला लागतं, इथून आल्यानंतर सोडियम जिओलाइट बेड म्हणजे Na2Z आहे. तर हे काय करेल, पाण्यातलं जे पाणी प्रेझेंट असतं याच्यातून Ca+2 आणि Mg+2 हे काढून घेईल. हे काढल्यानंतर आपलं काय होऊन जाईल, हार्ड वॉटर कशात होऊन जाईल, सॉफ्ट वॉटर मध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि ते आपल्याला खाली भेटेल. कळलं इथपर्यंत. हा झालं जिओलाइट प्रोसेस. जिओलाइट प्रोसेस नंतर आहे आता नेक्स्ट, ती प्रोसेस काय, नेमकी प्रोसेस कशी वर्क करते आपण ते बघणार. प्रोसेस मी सगळं डीप मध्ये एक्सप्लेन करतोय तुम्हाला. तर म्हणजे एक्झाम मध्ये इतकं सगळं लिहिण्याची गरज नाही, पण जितकं जितकं आठवल तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं तर सोपं जातं आठवण्यासाठी. त्यामुळे मी सगळं डीप मध्ये एक्सप्लेन करतो. तर नेमकी प्रोसेस काय, when the hard water passes through the zeolite exchanger, काय, when the hard water passes through the zeolite exchanger, the calcium and magnesium ions present in water
get exchange with Na plus ion present on zeolite. तेच मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला तेच. जसं जसं हार्ड वॉटर येईल, हार्ड वॉटर कशात जाईल? जिओलाइट मधून जाणार आहे. जिओलाइट मध्ये काय मग कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जे वॉटर मध्ये प्रेझेंट आहे ते कशासोबत एक्सचेंज होईल? Na प्लस सोबत, आणि आपल्याला काय भेटन? हार्ड वॉटरचं सॉफ्ट वॉटर. कळलं इथपर्यंत? सेकंड पॉइंट काय? द हार्डनेस कॉझिंग कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. द हार्डनेस causing calcium and magnesium ions are present on the zeolite crystal as CaZ and Mgz, whereas outgoing water contains Na plus ions. Whereas outgoing water contains Na plus ions. तर आउटगोइंग वॉटर काय कंटेन करतं? Na प्लस आयन्स कंटेन करतं. आता इथं आहे रिॲक्शन्स. रिॲक्शन्स काय आता? Mgz प्लस CaSCO3 होल ट्वाइस कशात जातं? CaZ प्लस 2NaHCO3 आणि Na2Z प्लस मॅग्नेशियम सल्फेट MgSO4 कशात जातं? Mgz प्लस Na2SO4. इथपर्यंत कळलं? ह्या झाल्या रिॲक्शन्स. यानंतर रिजनरेशन पण राहतं एक्झॉस्टेड झिओलाइट. काय असतं? रिजनरेशन. रिजनरेशन ऑफ exhausted zeolite. When all Na plus ions present on zeolite get exchange. अशी एक प्रोसेस येईल ना, म्हणजे अशी एक पोझिशन येईल किंवा असा एक वेळ येईल ज्या टायमिंगला सगळे Na प्लस आयन्स जे राहत्या ते पूर्ण एक्सचेंज होऊन जातील. मग त्यानंतरच रिजनरेशन प्रोसेस स्टार्ट होते. कधी? when all Na plus ions present in water नाही, प्रेझेंटिंग काय? Na प्लस कशात प्रेझेंट आहे? जिओलाइट मध्ये ना. जिओलाइट गेट एक्सचेंज. जिओलाइट बिकम्स काय होऊन जाईल? Na प्लस एक्सचेंज होऊन जाईल आणि त्या जिओलाइट सोबत कोण येईल? Ca आणि Mg. मग काय येईल? CaZ आणि Mgz होऊन जाईल. Such a zeolite is known as exhausted zeolite. Such a zeolite, त्या जिओलाइटला काय म्हणायचं? is called as exhausted zeolite. कळलं इथपर्यंत? सेकंड काय? रिजनरेशन. एक्झॉस्टेड झिओलाइटचं काय होतं? रिजनरेशन ऑफ एक्झॉस्टेड झिओलाइट. रिजनरेशन म्हणजे नेमकी काय? आता जिओलाइट मधले सगळे Na प्लस संपले तर ते एक्सचेंज होणं पण थांबन ना. आपल्याला वापस त्याच्यात Na प्लस टाकावं लागतील, तेव्हा तर ती प्रोसेस चालन जिओलाइटची. म्हणून ते वापस त्याच्यात Na प्लस ऍड करणं म्हणजेच रिजनरेशन प्रोसेस असते. रिजनरेशन ऑफ एक्झॉस्टेड जिओलाइट इज डन बाय वॉशिंग zeolite with suitable volume of Na 10 NaCl 10% NaCl solution.
कळलं. मी तुम्हाला इथे डायग्राम मध्ये दाखवतो. डायग्राम मध्ये बघा, जसं जसं हार्ड वॉटर येतं इथून, हार्ड वॉटर आल्यानंतर काय राहतं याच्यात, हार्ड वॉटर आल्यानंतर इथं वॉटर मध्ये काय प्रेझेंट आहे, Ca आणि Mg. Ca आणि Mg प्रेझेंट आहे आणि याच्यात काय, सोडियम जिओलाइट बेड वरती Na. ते Na कशा सोबत एक्सचेंज होईल, Ca आणि Mg सोबत. तर अशी एक प्रोसेस आहे ज्या टायमिंगला सर्व एक्सचेंज होऊन जातील Na आणि Ca एक्सचेंज करण्यासाठी, नंतर काही राहणारच नाही. त्यावरती मग हा सोडियम जिओलाइट बेड काय होऊन जाईल, एक्झॉस्टेड होऊन जाईल. कळलं. एक्झॉस्टेड झाल्यानंतर वापस याला येण्याची गरज राहील ना एक्सचेंज करण्यासाठी. तर ते येणे आपण कुठून ऍड करणार, इथून 10% रिजनरेशन म्हणतो आपण त्याला. इथून 10% NaCl सोल्युशन, इथून आपण काय करतो, रिजनरेशन करतो. त्यानंतर इथून आपल्याला काय भेटतं, वॉशिंग ऑफ जिओलाइट बेड. जिओलाइट बेडला आपण जसं जसं वॉश करू तसं 10% NaCl सोल्युशन टाकतो आपण, ऍड करतो. त्यामुळं त्याच्यामध्ये वापस ते जिओलाइट प्रोसेस साठी रेडी होतो बेड. आणि इथून आपल्याला काय भेटतं, सॉफ्ट वॉटर म्हणजे ट्रीटेड वॉटर. कळलं. ही झाली रिजनरेशनची. ते आता याच्या रिॲक्शन काय, रिजनरेशन रिॲक्शन, CaZ जे असतं आपण काय करतो, NaCl सोबत ट्रीट करतो ना, आपल्याला काय भेटतं, Na2Z प्लस CaCl2. तसंच MgZ आहे, त्याला कशा सोबत करतो आपण, 2NaCl सोबत, आणि काय भेटतं आपल्याला, Na2Z प्लस MgCl2. कळलं इथपर्यंत. ह्या झाल्या दोन रिॲक्शन्स. आता यानंतर काय राहतं, ऍडव्हान्टेजेस काय, ऍडव्हान्टेजेस बघायचे, ऍप्लिकेशन्स बघायचे आणि लिमिटेशन्स बघायचे. काय काय बघायचंय, ऍडव्हान्टेजेस, ऍप्लिकेशन्स आणि लिमिटेशन्स. ऍडव्हान्टेजेस काय लिहितील मग आता, ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस मध्ये काय, फर्स्ट पॉइंट, हार्डनेस इज कम्प्लिटली रिमूव्ह. हार्डनेस जो असतो तो कम्प्लिटली रिमूव्ह होऊन जातो. हार्डनेस इज कम्प्लिटली रिमूव्ड. हार्डनेस रिमूव्ह झाला. त्यानंतर दुसरं काय, कॉम्पॅक्ट इक्विपमेंट. कॉम्पॅक्ट इक्विपमेंट आहे, ऑक्युपाईज लेस स्पेस म्हणजे कमी स्पेस ऑक्युपाय करतो. त्यानंतर काय, ती एक क्लीन प्रोसेस आहे, क्लीन प्रोसेस आहे. आणि चौथं काय, रिक्वायर लेस टाइम. काय, रिक्वायर लेस टाइम. कळलं इथपर्यंत. हे झाले याचे ऍडव्हान्टेजेस. आता आपण बघणार आहे ऍप्लिकेशन्स ऑफ जिओलाइट प्रोसेस. नेमकी ऍप्लिकेशन्स असतात काय, ऍप्लिकेशन ऑफ जिओलाइट प्रोसेस. यामध्ये फर्स्ट पॉइंट ऍप्लिकेशन मध्ये, फॉर रिमूव्हिंग हार्डनेस कॉझिंग आयन्स. हार्डनेस कॉझिंग आयन्स. हार्डनेस कॉझिंग आयन्स रिमूव्ह करण्यासाठी आपण ते अप्लाय करतो जिओलाइट प्रोसेस. आता सेकंड काय, टू रिमूव्ह टॉक्सिक मेटल.